तुझा शब्द की थेंब हा अमृताचा, तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा, ओगाला जण्याचा किती हा बहाना. शब्दरूप आले मुख्या भावना, धुंदी कळाना, धुंदी फुलाना. शब्दरूप आले मुख्या भावना, धुंदी कळाना, धुंदी फुलाना. मसुरीमधून तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, मी मसुरीमध्ये आहे सध्या आणि दिवस दुसरा चालू झालेला आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि खूप सुंदर दृश्य आहे ते. जर मी झूम इन केलं तर तुम्हाला दिसेल की सूर्याचा प्रकाश हा डोंगरांवरती पडलेला आहे. अगदी अशी गुलाबी गुलाबी थंडी आहे. इथेच सकाळी सकाळी महादेवांचं मंदिर आहे तर त्याचं दर्शन होत आहे आणि असं एकदम लाईट वातावरण आहे, प्रेमळ वातावरण आहे असं बोलू शकता. अशी जास्त काही थंडी नाही आहे. सो म्हणून मी एक स्वेटशर्ट घातलेला आहे आणि आजचा जो पूर्ण प्रवास आहे त्याच्यामध्ये आम्ही 3 स्पॉट्स कवर करणार आहोत. केम्प्टी वॉटरफॉल आहे जे आपलं मसुरीमध्येच आहे. सो बाय मसुरी देन वी विल बी कवरिंग देहरादून आणि तसं आम्ही ऋषिकेशकडे प्रस्थान करणार आहोत. आज प्रस्थान म्हणजे जाणार आहोत. सो आम्ही आता केम्प्टी वॉटरफॉलला आलेलो आहोत. हाय. आता बघूया कसं आहे ते. पाण्याची बॉटल घे आधी, नंतर हाय कर. छान आहे, कोझी कोझी आणि इथे खूप सारे असे शॉपिंगसाठी आहेत. ते येताना आपण बघूया ह्याच्यातलं काय भेटतंय का चांगलंवालं. अति एक्सपेन्सिव्ह असलं तर नाही घेणार फॉर शुअर, कारण का पुढे ऋषिकेशमध्ये अजून काय काय भेटेल. अँड असं आहे, आणि कसं आहे जसं आम्ही खाली उतरत चाललो आहे अशी थंडी वाढत चालली आहे. तुला वाटत नाही यार, मला वाटते. स्वतः कान टोप्या लावलेस बाळ. टी-शर्ट वरती होतो. पण आज फाटली आहे ना तुझी. आईडी क्या है बताओ ना, हम भी फॉलो कर लेते हैं. आपका आईडी क्या है? जितेश परब. आपका स्माइल भी बहुत अच्छा है. थँक्यू. लाज आली मला. कसं आहे माहिती आहे, इकडच्या लोकांना त्या धबधब्यांचं लय कौतुक आहे. आम्ही असे कोकणातली लोक आहोत ना, आम्हाला असं 5-5 पावलांवरती धबधबे आहेत. पण आता आलो आहे आपण तर मग असं जायला पाहिजे. पण एवढं इतके एफर्ट्स. फायनली आम्ही पोहोचलो बाबा या धबधब्याकडे. मी कितीही बोलत असलो की कोकणात बरेचसे धबधबे आहेत आणि वी नो ऑल दिस स्टफ, पण इकडचं फिलिंग थोडंसं तसं वेगळं होतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणाची ती खासियतच असते, करेक्ट. म्हणून ती आय गेस जागा खूप फेमस असावी कदाचित, आय डोंट नो. बट दिस वॉज सरियल. म्हणजे जेव्हा हे पाणी खाली पडत होतं ज्या प्रवाहातून आणि ते शिंदडे जेव्हा आमच्या अशा अंगावरती उडत होते अगदी लांबून देखील, तर एक छान फिलिंग येत होती. मला आवडली अशी ही जागा, म्हणजे इतकी पण वाईट नव्हती. आता कसं आहे, आम्हाला चढण जरा जास्तच होईल म्हणून आमच्या पायाला पोलिओ झाल्याबद्दल आम्ही जरा पैसे मोजून रोपवेने जाऊ. करायची गरज आहे, आम्ही करणार आहोत. इन सर्च ऑफ लोकेशन. हिला घेऊया आधी, हिला क्लोजअप मध्ये घेतलं बघ मी तुला. इग्नोर केला. सो आता कसं झालंय, सगळ्यांच्याच पायाला मुंगे आले आहेत खाली उतरून आणि अंदाज आलेला आहे की वर चढताना थोडी थंडीमध्ये फापलू शकते. सो कसे सगळेजण एक 100 रुपये देऊन सकाळचं रोपवेची मजा देखील आम्ही घेऊ त्यातल्या त्यात. बट आय एम जस्ट होपिंग की तिकीट काउंटर चालू आहे.
आमची खास भेटलेली आहे. हमारा कट गया है. हमारा कट गया. कट चुका है. अभी जो कॉन्फिडेंस में हम लोग निकले थे 100 रुपये नजर लागली. हमारा पोपट हो गया है. कसं आहे आम्ही काय चष्मे घातले आहेत ना तर नजरा लागले तुमच्या नजरा. किती किती घेतोय? 12 जणांचे 2500 रुपये. एकूण एकच झालं ना 225 रुपये घेतो. हिमाचल में ना डिवाइड बाय 2 कभी सिखाया. हा तो मग ऐसा आहे मतलब इथून खा किंवा इथून खा असंच आहे ते सगळं. लॉजिक आहे डिवाइड बाय 2. हां तेच लॉजिक ना मॅजिकवरती खेळतात इकडची माणसं. आणि कॅल्क्युलेशन तरी मी तुम्हाला समजावतो. म्हणजे इथे जर तुम्हाला वरून खाली आणि खालून वर असं 2 वे गेला तर 250 रुपीज, खालून वर फक्त 1 रेने गेला तरी सुद्धा 250 रुपीज. म्हणजे हा काय न्याय आहे. सो काय नाही, ह्यानंतर मग आम्ही चालत चालत वर गेलो अँड नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स दी नेक्स्ट डेस्टिनेशन विच इज रॉबर्ट्स. रॉबर्ट्स केव है ना, ये ब्रिटिश ये अंग्रेजों के टाइम पे ना ये जो लोकल्स थे जो डकैत होते थे ये यूज करते थे छुपने के लिए. ठीक है, उस टाइम पे रोवर्स वगैरह किए क्योंकि वो अभी यहाँ पे पूरा मॉडर्नाइजेशन हो गया, गांव घर सभी बन गए घर वर. बट उस टाइम पे इतने घर वगैरह नहीं हुआ, पूरा जंगली इलाका था. तो क्या करते थे ना, जो भी डकैत थे वहाँ पे छुप जाते थे. आए डकैती किया, अंग्रेजों को लूटा, अंग्रेजी खजाना को लूटा, वहाँ जाके फिर छुपते. वो अभी उसमें पानी आ गया, तो पानी भी ज़्यादा नहीं है, कम पानी है, तो आप जा सकते हो. और इसलिए उसका नाम पड़ गया रॉबर्ट्स के कुछ पानी. ठीक है, कुछ पारी. और ये गन हिल में भी गन छुपा देते हैं ना कुछ तो. नहीं गलील में ना वहाँ पे तो रहता था. अच्छा. वही वाला तो ऊपर से मारते थे मस्त. अलिबाबाच्या गुहेत 40 चोर चाललेत. म्हणजे अलिबाबाची गुहा. आम्ही आता लंचसाठी थांबलेलो आहोत. आजचा मेनू आम्ही ऑर्डर केला आहे स्प्रिंग रोल, फ्राईड राईस. ह्याने काहीतरी घेतलं आहे, त्यांनी घेतलं आहे पुन्हा एकदा पास्ता आणि मिक्स सॉस पास्ता. आणि हे आमच्या तोंडाकडे बघतायत. हाय गाईस, हे आमच्या तोंडाकडे बघतायत. आली 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 आली. वाव काय पाव आहेत, मस्तच. असं का पण अन्याय का केलाय? तुमच्याकडे पण पावभाजीच आहे ना. हा पाव आणि तो पाव वेगळा का वाटतो? दिस ऑल्सो लुक्स गुड. आम्ही आता रॉबर्ट्स केवकडे पोचलेलो आहोत. इथे हे असे चप्पल्स आहेत जे 10-10 रुपयाला भेटतात. यामागे एक कारण आहे. हे चप्पल्स इथे विकले जातात कारण का आतमध्ये रॉबर्ट्स केवला घुटण्यापर्यंत पाणी असणार आहे. सो जी लोक शूज घालत असतील किंवा ज्यांचे इम्पॉर्टंट चप्पलं असतील ती लोक हे असलेवाले चप्पल्स घालणार आणि जाणार. सो मी पण 10 रुपये मोजलेले आहेत. माझी तशी 200ची चप्पल आहे, बट स्टील कशाला फुकट ना, माती झाली तर. सो त्यासाठी आम्हाला हे करावं लागतं आहे. आता निघालो आम्ही ॲज युजल. हे सगळं मार्केट आहे आपलं बाहेर आणि हा आहे एंट्री गेट जो भारी आहे. इथे आपल्याला तिकीट्स घ्यायचे असतात 35 रुपीज पर पर्सन. प्री वेडिंग चार्जेस पण आहेत आतमध्ये. सो आता आम्ही आमचे तिकीट्स घेतो आहोत आणि मग नंतर हा जो राक्षस आहे त्याच्या तोंडातून आम्हाला आत जायचं आहे. झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यामधून आम्ही गोवा बघायला चाललेलो आहोत. छान आहे तसे स्पॉट्स तरी चांगले आहे, कोजी एकदम. स्वस्त्यातलं महाबळेश्वर. गुडघ्यावर तर पाणी वाटत नाही आजपर्यंत, पण थंड पाणी आहे. ऋषिकेशमध्ये तर मरणारच आहे मग आपण. मॅनेजर टोकावर जाऊन उभा राहिलाय. मॅन वर्सेस वाईल्डच्या मराठी युगात तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. आतमध्ये या. आपण हे कोणता गेम आहे? रॉबर्ट्स केव.
आणि त्यात असे जीवजंतू वगैरे असतील, मी तुम्हाला दाखवतो. लेट्स सी. आणि ह्याच्यातून आपल्याला असं 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 पायात थोडं थोडं घुटणेवर पाणी मारत जायचं आहे. सो अप्रॉक्सिमेटली आम्ही 3-4 मिनटं तरी आत आलो आहे. आतमध्ये मला वाटत नाही इतकं जास्त काही असेल, बट फाईन, गुड एक्सपिरियन्स. पाणी थंड होतं जेव्हा आम्ही आतमध्ये आलेलो, आता ते गरम गरम वाटायला लागलं आहे. आणि मंज्युअल व्हॉइस तुम्ही पाहिला असेल तर समवेअर दिस इज द बॅकग्राऊंड. असाच एक कन्सेप्ट आहे तिकडे पण जो मंज्युअल व्हॉइसला दाखवला होता. ज्याच्यामध्ये त्यांच्यातला एक मित्र वरून खाली पडतो आणि अशा चिरेमधून तो ॲक्च्युली एकदम आत जातो. सो दिस इज व्हेरी गुड वन. आय लाईक. बहुत आराम से लेके आए वो टीचर खाली झाले. छान असे प्रेक्षणीय स्थळ आहेत, पण इकडे लव्ह बर्ड्स जे आहेत त्यांची कामं काही संपत नाही आहेत. सगळीकडे प्रणव लव्ह आर्या, म्हणजे हे सगळं करायची काय गरज आहे तुम्हा लोकांना, मला तेच कळत नाही. आता आपण आलेलो आहे श्री टपकेश्वर महादेव मंदिर. आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नसणार. झालं त्यांचं दर्शन झालेलं आहे ऑलरेडी. आज सोमवारच्या अगदी पवित्र दिवसात. आणि आज काय महाभारतकालीन काय आज एकादशी देखील आहे. सो एकादशी सोमवार याच्या शुभ मुहूर्तावरती एका पावन माणसाचे आपण शिवजीच्या मंदिरात जायचं. अच्छा, 420 शुभ मुहूर्तावरती आम्ही महादेवाचे दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. हर हर महादेव, हर हर महादेव. मंदिर इथे हे मंदिर म्हणजे सुंदर त्याचा ॲपिटोम आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे पर्वतांच्या अगदी मध्य भागावरती हे मंदिर आहे. आणि ही हनुमानाची मूर्ती. ये मंदिर बहुत प्राचीन है और इसका नाम टपकेश्वर इसलिए है क्योंकि यहाँ पे निरंतर पानी आते बहता रहता है और ये महादेव जी के लिए महादेव जी के ऊपर है ये मंदिर. और यहाँ बहुत सारी प्राचीन मूर्तियाँ हैं, जैसे हनुमान जी की है, वैष्णो देवी माँ की है, फिर गणेश जी की है मूर्तियाँ हैं. तो यहाँ के मुझे बहुत अच्छा लगा. आप भी ज़रूर. हमारे में से सिर्फ एक बंदे को ये प्रसाद मिला है, मतलब बहुत ज़्यादा कृपा है. हमारी भक्ति में कहीं भी तो कमी रहती रहेगी, इसलिए वैसा रहेगा. सो द्रोणाचार्य यांनी एका पायावरती तपश्चर्या केली 6 महिने. हां, 6 महिन्यांनी इथे श्री महादेव प्रकट झाले आणि प्रकट झाल्यावर त्यांनी इथे दूध आणि ह्याचं हे केलं आणि त्यामुळे ते महादेवांना दर्शन आणि तिथे अजरामरचं वरदान पण भेटलं. पण मग तो एक रेलेव्हन्स राहिला ना की आतमध्ये एवढे शिवाचे हे काय आहेत, शिवलिंग किंवा शिवाचे स्टॅच्यूज आणि ते प्रकट ऑटोमॅटिक झाले. अजून एक मला फॅक्ट कोणीतरी आमच्याच ग्रुपवाल्यांनी सांगितलं की टपकेश्वर मंदिर का म्हटलं जातं ह्या मंदिराला. सो असं आहे की 12ही महिने त्या शिवलिंगावरती पाणी टपकत राहतं. हे जे गुहा आहेत त्याच्यामधून कुठून तरी पाण्याचा स्तोत्र येतो आणि त्याच्यामुळे तो शिवाला जलाभिषेक 12 महिने असतो आणि तो ऑटोमॅटिक म्हणजे ते नेचरने बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो टपकत असतं पाणी म्हणून ते टपकेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये किती रेलेव्हन्स आहे, किती फॅक्ट्स आहे हे तुम्ही तुमच्या गुगलवरती जाऊन सर्च करू शकता. प्लीज डोंट ब्लेम मी जर हे फॅक्ट्स जर चुकीचे असतील तर. तुम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे का, तुम्हाला माहिती आहे? हर हर महादेव. ठीक आहे, हे फक्त हात जोडायला आलेले, हे माझ्यासारखे फक्त हात जोडायला आलेले. नाव वी आर एक्झिटिंग दिस beautiful temple Beautiful people over here. with beautiful people. Yeah, my God, self-obsessed. if we get a chance we'll definitely come back.
फुल